हॅलो. तर आज होतं गौरी आव्हान, सो त्यासाठीच मी मम्मीकडे आले होते. खरं तर ह्याही वर्षी माझ्याकडे पण असं पहिल्या वर्षी गौराई घ्यायच्या होत्या, पण ते काही जमलं नाही कारण का पंढरीची आजी एक्सपायर झाली होती आणि त्यांना अजून 1 वर्ष पूर्ण झालं नाही. मग ते तसं घेता येत नाही, त्याच्यामुळे ह्या वर्षी मी काय घेतलेलं नाही. मग सगळं मम्मीने अगोदरच तयारी करून ठेवली होती. ती मला फक्त बोलवलं होतं की बाबा पूजा वगैरे करायची आणि आतमध्ये घ्यायच्या. तिला 12च्या आतमध्ये गौराई आतमध्ये घ्यायच्या होत्या, त्याच्यामुळं खूप जास्त धावपळ झाली. मग तिच्याकडे गेलं आणि त्यांनी सगळी पूजा वगैरे करून घेतली तुळशीपाशी. नंतर मला तिने सांगितलं बाहेर जायचं आणि अर्ध्या रस्त्यात जायचं आणि परत पाठीमागे यायचं दारापाशी आणि तोंडामध्ये पाणी घ्यायचं आणि चूळ भरायची. मग तिने जसं सांगितलं तसंच मी सुद्धा केलं. मी ह्या पहिल्याच वर्षी गौराई आव्हान करते कारण का आमच्या घरी गौराई नव्हतं, त्यामुळे माझा कधी योगच आला नाही की असं गौराई आव्हान करायचं किंवा घरात महालक्ष्मी घ्यायच्या. मग त्यांनी जसं सांगितलं तसं मी केलं. मग सगळ्यांनी म्हणजे आतमध्ये येताना काकूंनी पाय वगैरे धुतले आणि मम्मीच्या ज्या गौराई आहेत त्यांना म्हणजे असं मुखवटे खूप पारंपरिक असं म्हणजे त्यांच्या जुन्या पिढीच्या आहे. खरं तर ते तांब्याचा म्हणजे खरं तर तांब्याचा तांबाच आहे आणि वरती असं वाटी आहे, त्याच्यावरती असं गौराईचं म्हणजे असं चित्र काढलं आहे. खरं तर खूप असं जुन्या आणि त्याच्या पारंपरिक गौराई आहेत. मग तिने आतमध्ये बोलवलं, असं महालक्ष्मीला अख्खं घर फिरवायचं असतं सांगितलं. मग घरात अख्खं फिरवून आणलं आणि त्याच्यानंतर एका ठिकाणी ठेवली. मग त्यांना हळदी कुंकू लावून त्यांची ओटी वगैरे भरायची होती. बाकीच्या पण बायकांनी ओटी आणलेली, ती ओटी वगैरे भरली आणि सगळ्यांना हळदी कुंकू लावलं आणि आपल्या महालक्ष्मीला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला. भेटूया नेक्स्ट व्लॉगला. बाय.